अक्षय शिंदे त्याचा एन्काउंटर झाला आणि त्याच्या एन्काउंटर नंतर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जो एन्काउंटर करण्यात आला त्याचा जो मृत्यू झाला तो बनावट चकमकीत झाला असा अहवाल सादर करण्यात आला आणि त्याचं वाचन न्यायमूर्तींनी केलं आहे। मात्र हे प्रकरण ज्यांनी समोर आणलं त्या मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदूरकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असेल याच्यावर? खरं पाहायला गेलं तर ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्यावरती आम्ही भाष्य करणं बरोबर नाही। पण ज्या वेळेला एन्काउंटर झाला किंवा चकमक झाली, जे काही त्याच्या मागे राजकारण असेल त्यावर आम्हाला बोलायचं नाही। पण एन्काउंटर झाल्यानंतर असा एखादा नराधम जो स्वतः त्या गुन्ह्याची कबुली करतो, त्याने स्वतःवर झालेले आरोप कबूल केलेले होते, गुन्हा कबूल केलेला होता आणि एवढं सर्व झाल्यानंतर जर एन्काउंटर होतोय तर त्यावेळेला महाराष्ट्र संपूर्ण सुखावला होता। महाराष्ट्रातून चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, लोक उत्स्फूर्तपणे बोलायला लागली होती आणि आता हे प्रकरण ह्या वळणावरती येऊन घेतलं असताना खरोखर त्या गोष्टीवर खरं बोलायला नाही पाहिजे आम्ही। पण एन्काउंटर झाल्यानंतर जी गोष्ट झाली होती, म्हणजे एन्काउंटरमध्ये तो आरोपी मेला होता, हे खरोखर खूप चांगलं होतं। त्यामुळे पुढच्या ज्या घटना होत्या त्या घटना कमी प्रमाणात झाल्या आणि त्यानंतर शाळा ज्या होत्या त्या शाळा सर्व अलर्ट झाल्या। तुम्ही देखील जे चकमकीत होते जे अधिकारी, पोलीस अधिकारी, त्यांची भेट घेतली होती रुग्णालयात जाऊन, काय बोलणं झालं होतं त्यावेळेस, काय सांगाल? खरं पाहायला गेलं तर त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी पण सांगितलेलं आहे की ते जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पक्ष असणार आहे आणि खरोखर आता हे सर्व झाल्यानंतर पोलिसांमध्ये पण त्यावेळेला एक भीतीची हे होतं की आपल्यावरती काय कारवाई होईल का, आणि खरोखर आता ही कारवाई झालेली आहे पण ही योग्य नाही असं आम्हाला वाटतं। पण ह्यावरती आम्ही बोलू शकत नाही, जे काही प्रतिक्रिया असेल ती राजसाहेब। आपण पाहिलं की जेव्हा एन्काउंटर झाला होता अक्षय शिंदे याचा, त्यावेळेस मनसेनं जे पोलीस अधिकारी होते त्यांना सपोर्ट केला होता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की या पोलीस अधिकाऱ्यांसोबत मनसे असणार आहे आणि तशाच प्रकारची प्रतिक्रिया संगीता चेंदूरकर यांनी दिली आहे। न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ती पुढे चालू राहील, याच्यावर भाष्य करायचं नाहीये। मात्र एन्काउंटर झालंय त्याचं समर्थन मनसेनं शहराध्यक्ष संगीता चेंदूरकर यांनी केलेलं दिसतंय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। पुढची बातमी, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे फिंगरप्रिंट्स घटनास्थळी सापडलेत। सैफ अली खानच्या निवासस्थानी आरोपी मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स सापडलेले आहेत। आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स सापडलेत। जिना, खिडकी, रूम या वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचे बोटांचे ठसे सापडलेत। 1-2 नव्हे, 19 बोटांचे ठसे सापडलेले आहेत। फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधातला मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे, त्यामुळे 19 फिंगरप्रिंट्स त्याचे मिळून आलेले आहेत। ही दिवसभरातली महत्त्वाची घडामोड आहे। कोर्टात काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात। यावेळी सुद्धा कोर्टात त्याला वांद्र्याच्या हजर केलं तेव्हा सुद्धा कोर्टानं पोलिसांना अनेक प्रश्न विचारलेले होते। 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। या 5 दिवसांमध्ये महत्त्वाचे धागे दोरे पोलिसांच्या हाती येतील अशी अपेक्षा आहे। काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता, एवढ्या बातम्या, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अमकं नाही तमकं नाही फला नाही। नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता, मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं। त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता। तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला, वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त, वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मोहम्मद शरीफुल शहजाद असं आरोपीचं नाव आहे। तो बांगलादेशचा कुस्तीपटू आहे। याच कुस्तीच्या डावपेचातून त्यानं सैफवर हल्ला केल्याचा अंदाज आहे। जेव्हा त्यानं सैफच्या घरातील महिला कर्मचारी लीमावर हल्ला केला तेव्हा सैफ अली खाननं आरोपीच्या कमरेला पकडून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण इथं त्याने कुस्तीचे डावपेच आखून सैफचा हल्ला परतवला अशी माहिती आहे। यानंतर पाठीमागून त्याच्या म्हणजे सैफ अली खानच्या गळ्यावर वार करण्यात आले आणि नंतर त्याच्या पाठीत चाकूनं वार केला, ज्यामुळे चाकूचा एक तुकडा, एक हिस्सा 2.5 इंचाचा तो सैफ अली खानच्या पाठीतच रुतून राहिला। मोहम्मद शरीफुल शहजाद याला लहानपणापासून कुस्ती खेळायची आवड होती। तो त्याच्या वस्तीत कुस्ती खेळायचा। त्यानं कुस्तीच्या काही सामन्यात भाग सुद्धा घेतला होता असं कळतंय।
सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी याला 72 तास लागले अटक करायला. पोलिसांना 72 तासांनी त्याला अटक करण्यात यश आलं. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचा पाण्याच्या आणि खाण्याच्या पदार्थांमुळे माग लागला असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 तारखेला शरीफुलनं दादर गाठलं आणि दादर परिसरातील सेंचुरी मिल परिसरात भुर्जी, पराठा याचे पैसे दिले, पाण्याच्या बाटलीचे पैसे दिले आणि त्याच जीपेच्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे पोलिसांना शरीफुलचा माग मिळाला. आणि यानंतर पोलिसांनी वेगानं तपास केला आणि आरोपीला पोलीस ठाण्यात जेरबंद केलं. ठाण्यात कासारवडवली इथून त्याला पकडण्यात आलं. खाण्यापिण्यामुळे त्याला कसं काय पकडलं आपण बघूया सविस्तरपणे. या आरोपीला कशा बेड्या ठोकण्यात आल्या बघा. त्याने पाण्याची बाटली विकत घेतली आणि पकडला गेला. नेमकं काय घडलं? आरोपीनं पराठा खाल्ला आणि पराठा खाल्ल्यावर पाण्याची बाटली विकत घेतली. त्याकरता त्यानं जीपेनं पेमेंट केलं आणि पोलिसांना या जीपे पेमेंटवरूनच माग काढता आला. ट्रान्झॅक्शनच्या आधारे आरोपीचा माग मिळाला. तपासणीची चक्र फिरली आणि पोलिसांकडून ठाण्यामध्ये कासारवडवली इथं बेड्या ठोकण्यात आल्या या आरोपीला. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त दुपारच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर.